वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, 24 फेब्रुवारी 2025 पासून उशिरा ती लिंक सुरू झाली, ज्यामध्ये आपल्याला प्रेफरन्सेस द्यायचे आहेत लिपिक टंकलेखक या पदाकरता. आता त्याची अंतिम दिनांक 3 मार्च केलेली आहे. त्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला एक दिवस अजून एक्स्ट्रा मिळालेला आहे. आता ही प्रोसिजर पाहिल्यानंतर, त्या लिंकवर गेल्यानंतर जो इंटरफेस पाहून आणि तिथले जे ऑप्शन्स सिलेक्ट करण्याची प्रोसिजर पाहून, इंग्लिश नावं, त्यातले ते कोडिंग आणि ते वेगवेगळ्या ऑर्डरमध्ये असणं, डिसेंडिंग किंवा असेंडिंग ऑर्डर अशी काही नाही, अल्फाबेटिकल ते कसे पण शफल केलेले आहेत. त्यामुळे ती गोंधळ होऊन जातोय आपला, की आपण सगळी मराठीमध्ये तयार केली आणि आता इंग्लिशमध्ये नावं आहेत, तर त्या सगळ्या गोष्टीला कसं सामोरं जायचं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यातून काय तुम्हाला आयडिया मिळाली तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल, कारण पूर्व परीक्षेसाठी असाच गोंधळ झाला होता. सिलेक्ट करण्यासाठी कंटाळवाणी प्रोसिजर वाटली आणि बऱ्याच जणांनी 1, 2, 5, 10, 50 पर्यंतच ऑप्शन सिलेक्ट केले. त्याचा पश्चाताप आता होतोय. कदाचित हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरणार असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या प्रमोशन असेल आणि नंतर 1 ते 280 प्रेफरन्सेस आहेत, त्यामध्ये विभागनिहाय कसे द्यायचे. समजा पुण्याचा असेल, मुंबईचा असेल, त्यांना नोकरी त्याच भागात प्रदेशात करायचे, तर कसे असेल ते आपण निश्चितपणे सांगूया. आता सगळी प्रोसिजर समजून घ्या, लगेच घाई करू नका काही प्रेफरन्स देण्यासाठी. तर आता जी त्यांनी दिलेली आहे लिंक, त्यावर गेल्यानंतर आपल्याला एक इंटरफेस असा मिळतोय, ज्यामध्ये क्रमांक दिलेले आहेत आणि त्यामध्ये अशी नावं दिलेली आहेत तिथं. आणि हा अनुक्रमांक आहे 1, 2, 3 असे 280 पर्यंत असतील. त्यामध्ये नाव आहे, वेगवेगळ्या कार्यालयाचं नाव आहे, इथं असे वेगवेगळे नंबर आहेत, 8.1.7 असं. आणि इथं हा ड्रॉप डाऊन बॉक्स आहे, त्यामध्ये सिलेक्ट प्रेफरन्स लिहिलेला आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 1 पासून ते 280 पर्यंत ऑप्शन मिळतात. त्याचबरोबर नो प्रेफरन्स असं सुद्धा तिथं सिलेक्ट होते. जे पोस्ट होल्डर आहेत त्यांना हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्याशिवाय ज्या उमेदवारांना जिथं इच्छुकता नाही, जसं की 1 पासून 280 मध्ये आहे, 3 नंबरचं जे ऑप्शन त्यांच्या लिस्टमध्ये आहे, तिथं तुम्हाला प्रेफरन्सच द्यायचा नसेल तर तुम्ही नो प्रेफरन्स निवडू शकता. नंतर तुम्हाला 41 नंबरला असेल, त्याला पण नो प्रेफरन्स द्यायचा आहे, तर नो प्रेफरन्स निवडू शकता. तर असं कोणतंही बंधन नाही की प्रेफरन्स दिलेच पाहिजेत. तुम्ही कोणत्याही सिक्वेन्सनं कसंही नंबर देऊ शकता, फक्त एक नंबर डबल होणार नाही याची खात्री घ्या, जेणेकरून तिथं ऑप्शन सिलेक्ट तसा होणारच नाही. मग आता ही जी इंटरफेस तुम्हाला दिसतोय, त्यासाठी काय करायचं आहे, तर आता सध्या टेलिग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, एक लिस्ट व्हायरल झालेली आहे. ज्या उमेदवारांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण त्यांनी इतर कोणाला तरी प्राधान्य दिलेलं आहे आपल्याच भावा बहिणींना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी म्हणून. कारण ऑलरेडी ते इतर सेवेत असतील, उच्च पदावर नोकरी करतायत, म्हणून त्यांनी नो प्रेफरन्सेस सगळ्या प्राधिकरणासाठी निवडलेला आहे आणि त्यांनी इतरांना संधी दिलेली आहे. त्यांच्या कार्याला नक्कीच सलाम करावा असा वाटतो, की त्यांना जाणीव आहे नोकरीची. आणि अशी अजून उमेदवार असतील, त्यांनी नक्कीच पुढे यावं आणि इतरांना अजून स्फूर्ती द्यावी, जेणेकरून जे या प्रवाहात येणार नाहीत, ज्यांना वाटतंय की कशाला नो प्रेफरन्स करायचंय, ते निश्चितपणे आपला निर्णय बदलतील आणि इतरांना संदेश देतील. तर ती जी लिस्ट व्हायरल होते, त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता. साधारण 6 बॅक टू बॅक पानं होऊ शकतात, 12 पानं आहेत. तर त्याचा फायदा काय होईल, ते नो प्रेफरन्सेस सगळे असल्यामुळे तो एक सिक्वेन्स आहे, जो की लिंकवर गेल्यानंतर सुद्धा तोच प्रेफरन्स दिसणार आहे. म्हणजे तसेच प्रेफरन्स त्याच ऑर्डरने दिसणार आहेत, त्यामध्ये काही शफल होणार नाही, तशाच पद्धतीने दिसतील. ती ज्यावेळेस तुम्ही प्रिंट करून आणाल, त्यावेळेस तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर जे जे प्रेफरन्स असतील त्याचा एक सिक्वेन्स मिळेल. असा हा 280 पर्यंत सिक्वेन्स असेल. हा सिक्वेन्स मिळाल्यानंतर काय करायचं आहे, प्रत्येकाच्या समोर तिथं नो प्रेफरन्स म्हणून आलेला आहे, प्रिंटमध्ये तुम्हाला दिसेल. त्याच्या पुढे जो मोकळी जागा आहे, तिथं काय करायचं आहे आपण, तर तुम्ही ऑलरेडी एक लिस्ट तयार केलेली असेल 1 पासून 280 पर्यंत. ज्यांनी केली नसेल त्यांनी आधी 280 पर्यंत स्वतःची मॅन्युअली लिहिलेली लिस्ट तयार करून घ्या. ती लिस्ट लिहिल्यामुळे काय होईल, की आपल्या स्वतःची जी लिस्ट आहे, म्हणजे स्वतःची लिस्ट जी आहे, सेल्फ स्वतःची लिस्ट आणि ही प्रिंट काढलेली लिस्ट आणि स्वतःची लिस्ट, यामध्ये 1, 2, 3 असं 280 पर्यंत ऑप्शनला तुम्ही प्राधिकरणाची नावं टाकून घेतलेली आहेत. आणि इथं ही ऑलरेडीच आहेत, इनबिल्टच आहेत, म्हणून समजा की प्रिंटेड आहेत. फक्त इथला जो क्रम आहे तो इथं क्रम नाही, म्हणून आपल्याला 1, 2, 3, 4 असं सिलेक्ट करता येत नाही, म्हणून ही धडपड करायची आहे. तर इथं तुम्हाला जर सातारा पुरवठा हा ऑप्शन तुम्ही 1 नंबरला डिसाईड केला असेल, तर तुम्ही त्यानंतर समजा तुम्ही सांगली केलेला आहे, त्यानंतर समजून झाला की कृषी केलेला आहे, त्यानंतर 4 नंबरला मंत्रालय केला आहे, त्यानंतर तुम्ही 5 नंबरला आयुष संचालनालय काहीतरी केलंय, 6 नंबरला विमा संचालनालय केलंय. अशा पद्धतीने तुमची स्वतःची लिस्ट तयार झालेली आहे 280 पर्यंत. आता ही लिस्ट घ्यायची समोर आणि ही लिस्ट समोर घ्यायची, दोन्ही पीडीएफ म्हणजे हार्ड कॉपी स्वतःच्या हातात असल्या पाहिजेत. आता सातारा पुरवठा तुम्हाला इथं कुठेतरी दिसेल, त्यांच्या लिस्टमध्ये 41 नंबरला दिसेल सातारा पुरवठा. तर तुम्ही जो समास आहे बाजूचा उजव्या बाजूला, त्याच्या समोर वेगळ्या पेनाने लिहा किंवा पेन्सिलने लिहा, काहीतरी तुम्हाला आयडेंटिफाय झाला पाहिजे की या सातारा पुरवठ्याला 41 नंबरला प्रिंट काढलेल्या लिस्टमध्ये दिसतोय, तर तिथं आपल्याला 1 क्रमांक द्यायचा, असं लिहून घ्यायचं. त्यानंतर सांगली पुरवठा कुठं आहे, तर तो जर 41 नंबरच्या खाली समजून झाला की 45 नंबरला त्या लिस्टमध्ये दिसतोय, तर त्याच्या पुढे 2 नंबर लिहून घ्यायचं. नंतर कृषी दिसतोय, कृषी आहे समजून झाला की 9 नंबरलाच, तर कृषीला किती नंबर द्यायचा आहे, 3, तर त्याच्या समोर 3 लिहून घ्या.
नंतर मंत्रालय आहे आणि मंत्रालय तुम्हाला दिसतोय 171 ला समजून चला. हे सगळं नंबर मी अझ्युम करून सांगतोय तुम्हाला. मंत्रालय 4 नंबर द्यायचा आपल्याला, तर ते 171च्या समोर तुम्ही 4 द्या. नंतर आयुष मंत्रालय कुठे दिसतंय 71 नंबरला, तर तिथं तुम्ही 5 द्या. नंतर विमा संचालनालय कुठे दिसतंय 131 ला दिसतंय समजून चला, तर तिथं 5 नंतर काय द्या 6 द्या. अशा पद्धतीने तुमची लिस्ट तयार होईल. स्वतःची तयार केलेली त्यालाच तुम्ही इकडे कन्वर्ट करायचं आहे. असं हे कारण हे वेगवेगळ्या शपथ झालेले सगळे प्राधिकरणाची नावं आहेत वर खाली, असं काही सिक्वेन्स त्याला नाही कोणता सुद्धा. मग हे 1 ते 280 इथपर्यंत झालं. म्हणजे 1 पासून सुरू केलं. 1 ला कोण होता पुरवठा सातारा, इकडे लगेच द्यायचा. हा कंप्लीट झाला की 2 नंबर घ्यायचा, 2 ला देऊन झालं की हा कंप्लीट टिक मार्क करायची. अशा पद्धतीने 280 नंबरला तुम्ही आला की तुमचे सगळे प्राधिकरण भरून जातील. त्यामध्ये काही उमेदवारांना मध्येच नो प्रेफरन्स द्यायचा, एखाद्या ठिकाणी नो प्रेफरन्स द्यायचा. किती नंबरला? हा समजून चला की 38 नंबरला एखादं प्राधिकरण आहे, नो प्रेफरन्स द्यायचा. तर तुम्ही नो प्रेफरन्स करू शकता. इथं 44 नंबरचा आहे तर नो प्रेफरन्स करू शकता. इथं 182 नंबरचा आहे, नो प्रेफरन्स करू शकता. असं कोणतीही कंडिशन नाही की तुम्ही तो प्रेफरन्स दिलाच पाहिजे. मग तुमचे हे सगळे प्राधिकरण निवडून झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, पुन्हा त्या ह्याच्यावर जायचं आहे लिंकवर. लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला ही प्रिंटेड लिस्ट इथं दिसणार आहे तशीच लिंकवर गेल्यानंतर. मग लिंकवर गेल्यानंतर इथं 1 नंबरला कोण होतं ते ठरलेलं आहे. प्रिंटमध्ये जे दिसेल तेच इथं दिसणार आहे. 2 ला जे होतं तेच होतं. 9 ला जे आहे तेच इकडे पण दिसणार आहे. 71 ला, 41 ला, 45 ला, 171 ला, 82 ला सगळे कॉमन दिसणार आहे. मग प्रत्येकाच्या नंबर समोर आपण स्वतःचा नंबर लिहिलेला आहे. 3, 5, 1, 2, 6, 4 असे वेगवेगळे नंबर लिहिलेले आहेत. मग काय करायचं, इथं लगेच किती नंबर होता तिकडे 3 नंबर, ह्याला लगेच 3 नंबर देऊन ठेवतो. 2 नंबरला कोण होतं त्याचा नंबर किती आलाय 5 नंबर, 5 नंबर द्यायला. इकडे 3 नंबरला कोण होतं तर इथं नंबर आलाय त्याचा 171 समजून जरा. 4 नंबरला आलाय त्याचा नंबर आपल्याला किती द्यायचा आहे 39 द्यायचा आहे. 5 नंबरला कोण होतं त्याला किती नंबर द्यायचा आहे 81 द्यायचा आहे. 6 नंबरला काय होता त्याला 190 द्यायचा आहे. अशा पद्धतीने ही तुम्ही लिस्ट तयार करून जर तुम्ही प्रेफरन्स दिले तर तुमचं एकही मिस होणार नाही आणि कन्फ्युजन होणार नाही. अशा पद्धतीचा अवलंब तुम्ही नक्की करू शकता. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही वेगळे आयडिया असतील तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन व्हॉट्सअप लिंक आहे तिथं तुम्ही इतर उमेदवारांना सांगू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला निश्चित पाहता येतील. कारण पुढचे व्हिडिओ तुम्हाला प्रमोशन असेल त्याबद्दलचा थोडक्यात सारांश तुम्हाला सांगणार आहे. यापूर्वी सुद्धा काही टॉप प्राधिकरण विभाग तुम्हाला सांगितलेले आहे, तो देखील तुम्ही व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. त्याचबरोबर 1 ते 280 जे प्रेफरन्स आहेत ते कसे निवडायचे. सातारा पुरवठ्यालाच पहिला प्राधान्य, दुसरा सांगलीलाच, नंतर कृषीलाच का दिला, मंत्रालयाला का दिला, आयुष संचालनालय का दिला, विमा संचालनालयाला किती नंबरला ठेवायचं, 280 ला ठेवायचं का मध्येच 50 नंबरला घ्यायचं, पीडब्ल्यूडी कुठे ठेवायचं, नगर रचना कशा पद्धतीने त्याला हँडल करायचं, सहकार निबंधक संस्था आहे त्याला कुठे घ्यायचं, शिक्षण संस्था आहे ते कसं सिक्वेन्स द्यायचे, हे सगळे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यासाठी नक्की आपला महास्पर्धा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन महत्त्वाचं मध्ये प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.